हेलन केलर यांच्या माझी जीवन कहाणी या आत्मचरित्राचं आपण क्रमशः वाचन ऐकतोय. आजचा भाग आहे बर्फाळ हिवाळ्यातली सफर. बोस्टनला पहिल्यांदा भेट दिल्यापासून जवळजवळ पुढचे सगळे हिवाळे मी उत्तरेत राहिले. एका वर्षी मी न्यू इंग्लंड ह्या गावी गेले होते. सर्वत्र गोठलेली सरोवरं आणि बर्फानं झाकलेले विस्तीर्ण प्रदेश होते. बर्फाच्या गमती जमती आणि त्याची वेगवेगळी रूपं मला इथं पहिल्यांदाच अनुभवायला मिळाली. कुठल्याशा अज्ञात रहस्यमय हातांनी जणू काही झाडाझुडपांची वस्त्र उतरवली होती. हे कळल्यावर त्यावेळी मला वाटलेलं आश्चर्य आजही स्मरणात आहे. क्वचित कुठंतरी एखादं सुरकुतलेलं पान झाडावर एकाकीपणे हलत दिसायचं. इथले पक्षी हा बर्फाळ प्रदेश सोडून कुठल्याशा दुसऱ्या देशात निघून गेले होते. निष्पर्ण झाडांवरची त्यांची रिकामी घरटी आता पांढऱ्या शुभ्र बर्फानं भरून गेली होती. डोंगरावर, शेतामध्ये जिकडे तिकडे हिवाळा पसरलेला. त्याच्या थंडगार स्पर्शानं जमीन जशी बधीर झाली होती. झाडाचं सारं चैतन्य उतरून मुळांमध्ये गोळा झालं होतं आणि ती मुळंसुद्धा मातीखालच्या अंधारात गाढ झोपी गेली होती. चराचरातल्या चैतन्याला ओहटी लागली होती. आकाशात सूर्य असला तरीही दिवस थंड आणि सुरकुतलेलाच वाटायचा. शुष्क गवत आणि झुडपाचं रूपांतर आता बर्फाच्या रानात झालं होतं. त्यांच्यावरून देखील बर्फ लोंबत असायचा. एक दिवस थंडी अधिकच झोंबायला लागली. बर्फाचं वादळ होणार हा इशारा जणू काही देत होती. पहिला वहिला हलका फुलका बर्फ अंगावर घ्यायला आम्ही बाहेर धावलो. तासनतास पिसांसारख्या नाजूक बर्फाची मंद पखरण होत राहिली. सगळा प्रदेश सपाट आणि गुळगुळीत झाला. मग रात्रीचा बर्फाळ काळोख. सकाळी आजूबाजूच्या परिसराच्या साऱ्या खाणाखुणा बर्फात हरवल्या होत्या. सगळे रस्ते बर्फानं झाकलेले होते. परिसर ओळखायची सारी ठिकाणं बर्फात गडप झाली होती. जिकडे तिकडे बर्फ सांडलेला आणि मधूनच दिसणाऱ्या झाडांचे उंचवटे. संध्याकाळी एकदम ईशान्येकडून जोरदार वारं सुटलं. वाऱ्याबरोबर बर्फाचे तुकडे उसळल्यासारखे चहूकडे विखुरले. आम्ही शेकोटीभोवती जमलो. गप्पा गोष्टी, थट्टा विनोद सुरू झाले आणि आम्ही एका उजाड एकाकी प्रदेशात असल्याचा विसर पडला. या प्रदेशाचा बाहेरच्या जगाशी संपर्कच तुटला होता. मात्र रात्री वारा खवळल्यासारखा घोंघावायला लागला तसं एका अनामिक भीतीनं आम्ही थरारून गेलो. घराच्या छपराचे वासे कुरकुरत होते. घराच्या भोवताली असलेल्या झाडांच्या फांद्या जोरात सळसळत होत्या आणि त्यांच्या फांद्या खिडक्यांवर आपटत असायच्या. साऱ्या प्रदेशात वाऱ्यानं थैमान घातलं. वादळ सुरू झाल्यापासून तिसऱ्या दिवशी बर्फ पडायचा थांबला. ढगांमधून सूर्य डोकावला आणि बर्फाचे ढिगारे साचलेल्या खालच्या प्रदेशावर तळपू लागला. साऱ्या दिशांना बर्फाचे विलक्षण आकाराचे उंच पिरॅमिड, बर्फाच्या टेकड्या आणि अभेद्य ढिगारे पसरलेले. या बर्फाच्या ढिगाऱ्यांमधून बर्फ बाजूला करून अरुंद वाटा काढण्यात आल्या. मी माझा कोट अंगावर चढवला, डोकंही झाकून घेतलं आणि बाईंबरोबर बाहेर पडले. थंडगार हवा गालांना झोंबत बोचत असेलही. मधूनच बर्फाच्या ढिगाऱ्यांमधून काढलेल्या वाटेनं त्या कधी छोट्या ढिगांमधून आम्ही कसे बसे एका विशाल कुरणापलीकडच्या पाईन झाडाच्या राईपर्यंत पोचलो. झाडं स्तब्ध उभी होती. नक्षीदार संगमरवरासारखे झाडांचे पांढरे आकार दिसत होते. पाईनच्या अणकुचीदार पानांचा गंध हरवलेला. सूर्यकिरण झाडावर पडले आणि डहाळ्या हिऱ्यासारख्या चमकू लागल्या. आम्ही त्यांना स्पर्श करताच त्या हिऱ्यांचा वर्षाव झाला. माझ्या डोळ्याभोवतीचा अंधाराचा पडदा भेजून जाईल इतका सूर्यप्रकाश आता प्रखर झाला. दिवस जात चाललेले तसे हे बर्फाचे ढिगारे हळूहळू उतरत चालले. ते आता नाहीसे होणार असं वाटत असतानाच पुन्हा एकदा वादळ आलं. त्यामुळे या हिवाळ्यात खरोखरच माझे पाय जमिनीला लागलेच नाहीत. मधूनच झाडं आपले बर्फाचे बुरखे झटकायची. झाडं झुडपं बोडकी दिसायची. पण सूर्य तळपत असूनही इथलं सरोवर मात्र गोठून घट्ट झालं होतं. या हिवाळ्यातली आमची आवडती करमणूक म्हणजे बर्फावरच्या छोट्या घसरगाडीचा खेळ. कुठं कुठं सरोवराचा काठ मधूनच उंचावलेला असतो. अशा मोठ्या उतारांवरनं आम्ही घसरगाडी खेळायचो. आम्ही आमच्या गाड्या बाहेर काढायचो.
कुणीतरी मुलगा मागून ढकलायचा की झालं, आमच्या घसरगाड्या सुसाट सुटायच्या. मधूनच साचलेले बर्फाचे ढिगारे उडवत, खास खळगे ओलांडत आम्ही चमकदार पृष्ठभागावरून घसरत घसरत पलीकडच्या काठाला जायचो. आनंदानं आम्ही फुलून जायचो. तेवढ्याच उत्फुल्ल आणि आनंदमयी क्षणी जणू ह्या जगाशी जोडणारे सारे पार्थिव पाश गळून पडायचे आणि वाऱ्याच्या हातांमध्ये हात गुंफत आम्ही स्वर्गीय आनंद लहरीवरून तरंगायचो. धन्यवाद.